आ, हॅलो जुनू, काय झालं तुला? तू आज असा अशक्त का दिसतोयस? मी काय सांगू, मी खूप दुःखी आहे. अरे, तुझ्या आवाजाला काय झालं? हीच तर अडचण आहे माझ्या मित्रा. मी जोरात भुंकू शकत हो नाहीये. हो, असं वाटतंय की तू आजारी पडलायस. या कुत्र्याला बरं नाही आहे. आपल्याला याला कुठेतरी सोडावं लागेल. मीही खूप दिवसांपासून हाच विचार करत होतो. न भुंकणाऱ्या कुत्र्याचा काहीच फायदा नाही. तर विचार काय करताय? त्याला खाऊ तर नाही घालावं लागणार. ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. आणि ही मांजर, ही कुठून आली? हिला हाकला इथून. पण उद्या काहीही करून याला आपल्याला बाहेर सोडावंच लागेल. अरे, तू अजिबात काळजी करू नको. आपण कुठला तरी मार्ग नक्की शोधू. ये तू माझ्यासोबत. बरं ठीक आहे, मी येतो. आता जास्ती नको विचार करू. चल जाऊ. काळजी नको करू मित्रा. हे काही कुठलं मोठं संकट नाहीये. आणि मग जुन्नू त्या मांजरी सोबत पायी पायी आपल्या मालकाच्या घरापासून बराच दूर चालला गेला. ए मित्रा, मला सांग आपण कुठे जातोय? घाबरू नको. आपण आता जंगलात चाललो आहोत डॉक्टर उल्लूंना भेटायला. काय म्हंटल? जंगल? मला भीती वाटते. मी आधी कधी जंगलात गेलो नाहीये. तू घाबरू नको. मी आहे ना तुझ्या सोबत. तू न घाबरता बिंदास चल. आणि अशा प्रकारे जुन्नू पहिल्यांदा त्या मांजरी सोबत जंगलाकडे चालला गेला. आणि दुसऱ्या सकाळी दोघेही जंगलात पोहोचले. पहिल्यांदा जंगल बघण्याची उत्सुकता जुन्नूच्या चेहऱ्यावर दिसत होती. हो, वा, ही जागा तर खरंच खूप सुंदर आहे. बरोबर. हे आपल्या गावासारखं नाहीये. इथे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ओ, तू तर इथे दररोज येत असशील मित्रा. किती नशीबवान आहे तू. मला ईर्ष्या होते. माझा आजार जणू गेला समज. मी आता बरा आहे मित्रा. तसं आपण इथे पोचलो आहोत, पण आपल्याला इथून कुठे जायचंय? ते ना आपल्याला कोणाला विचारावं लागेल. काय? तुला योग्य रस्ता माहित नाहीये? ते काय आहे की मला आठवत नाहीये. बघ, चल त्या मिठ्ठूला विचारू. ए मित्रा, तू इकडे येशील का? काय पाहिजे तुम्हाला? मित्रा, आम्ही जवळच्या गावातून आलो आहे कशासाठी? डॉक्टर घुबडाला भेटायला. घुबड डॉक्टर? बेडे कुठले? घुबड डॉक्टर आता तर गावामध्ये राहतात. लवकरच इथून निघून जा, नाहीतर ते तुमच्यासाठी धोकादायक राहील. मित्रा, तू खरं सांग, तुला माहिती होतं ना की घुबड गावातच असणार? हो, मला माहिती होतं. तर तुम्हाला इथे का आणलं? चल इथून, मी तुला सगळं काही सांगते मित्रा. खरं सांग, तू मला खोटं का बोललास? खरं सांगू तर मला जंगल बघायची खूप इच्छा होती मित्रा, पण मला एकटं यायला भीती वाटत होती. अच्छा, मग मी तुझ्या सोबत आहे. घाबरू नको. ते तर मी तर असाच डायलॉग मारला मित्रा, मला माफ कर. चल लवकर गावात जाऊन डॉक्टर घुबडाला भेटू. मी बरा होईन तेव्हाच माझे मालक मला घरी नेतील. जुनू, माझ्या मित्रा, आपण आता एवढ्या दूर तर आलोच आहोत, तर आपण एकदा जंगल फिरायचं आणि मग गावी परत जायचं. आहा, आजचा शिकार तर खूप मोठा शिकार आहे. तुला काय पाहिजे? मधून सरक.
माझ्या परिसरात येऊन मलाच दूर जायला सांगतोयस काय? तुझ्यात इतकी हिंमत आली तरी कुठून? तू सरकतोस की नाही? तुला कळलं की मी कोण आहे तर असाच सरकशील. ओहा, तर सांगूनच दे, आहेस कोण तू? मी एका शूरवीर बिबट्याच्या बछड्यासोबत जंगल फिरायला आलोय. मला जंगलात फिरायचंय. याच्या म्हणण्यात दम तर आहे, आणि हा तर बिबट्यासारखाही दिसतोय. एक गोष्ट सांग, तू कुठल्या बिबट्याबद्दल बोलतो आहेस? एक असा बिबट्या जो या जंगलाचा रक्षक आहे. हा तर खरं बोलतोय. असं आहे का? तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवा. बिबट्या भावाला माझा सलाम सांगा. बघ, साप गेला. खरंच गेला ना. अच्छा, तू त्या बिबट्याला कसा ओळखतो? बिबटे तर प्रत्येक जागी महान मानले जातात. बरोबर म्हटलं ना मी? अच्छा, असं आहे का? चल, आपण त्या सापापासनं तर वाचलो, पण आता इथून पटकन निघू. कुठे? घरी. इथे खूप धोका आहे. आणि त्याच वेळेस एक कोल्हा आणि एक बिबट्या त्याच रस्त्यावरून जात होते. हा राजा सिंह तर खूपच अहंकारी आहे. माहितीये, पण पुढच्या वेळी मी राजा बनणार. तुम्ही राजा बनाल तरच जंगलाचा विकास होईल ना. असं वाटतंय कुणीतरी येत आहे. मित्रा, खरं सांग, तू इथे कधीच आला नव्हता ना? आता मी काय सांगू मित्रा, मी आज पहिल्यांदा जंगल फिरायला आली आहे. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती. अरे मग? मी खरंच सांगतेय मित्रा, आजपर्यंत कधी बाजूच्या गावात पण नाही गेली आहे मी. कोण आहात तुम्ही? या जंगलात तुम्हाला आधी कधीच नाही बघितलं. तुमची एवढी हिंमत, तुम्ही इथे फिरायला आलात? मी तर आदरपूर्वक तुम्हाला नमस्कार करत होतो. मी यांचा छोटा भाऊ आहे. खरंच तुझा छोटा भाऊ आहे? जर तुम्ही मला विचाराल तर याचं खरं उत्तर तर माझ्याकडेही नाहीये, कारण मला स्वतःला संशय आहे. दिसतो तर खरं तर माझ्यासारखाच आहे. मला आई म्हणालीच होती की माझा एक भाऊ आहे. अच्छा, पण तू कोण आहेस? अरे, हा तर माझा मित्र आहे, आमच्या बिबट्या राजाचा वारसदार. आज तुम्हा दोघांचं स्वागत मी पाहुण्यांसारखं करणार. माझ्या भावा, तू माझ्यासोबत घरी नाही चालणार आहेस का? येऊ, नक्की येऊ. आम्ही इतक्या दूर तुम्हालाच तर भेटायला आलो आहे. जुन्नूच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोल्हा आणि बिबट्याने त्या दोघांना सोबत घेतलं आणि त्यांची चांगली खातिरदारी केली. जर का आपण दोघं इथेच राहिलो तर मित्रा? अरे मूर्खा, आपण तुझ्यामुळे इथे अडकलो आहे. आपलं खोटं पकडलं जाऊ शकतं. आपल्याला लवकरात लवकर इथून पळावं लागेल. खूप दिवसांपूर्वी एका जंगलात एक मांजर राहत होती, जी खूप भयानक होती. ती उंदरांना मारून मारून खाऊन टाकत होती. अरे दादा, मला मारू नकोस. ऐक, मी तुला मारणार नाही, जिवंतच खाऊन टाकेन. काही काळानंतर मांजर म्हातारी झाली होती. त्यामुळे तिला उंदीर पकडणं कठीण झालं होतं. असंच राहिलं तर मी भुकेने मरून जाईन. पण शिकार करायला
काहीतरी डोकं नक्कीच लावावं लागेल. हा, सुचलं. असंच करतो. आता मांजरीने उंदीर पकडण्यासाठी एका दगडावर बसून संन्यासी बनून मंत्राचा जप करायला लागली. म्याव, म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव. हा आवाज कुठून येतोय? मित्रांनो, आपल्या गुफेच्या थोड्याच अंतरावर एक मांजर साधू बनून बसलेला आहे. ओ, तो काय आपल्याला मारून टाकेल? एका टेकडीवर बसून डोळे मिटून काहीतरी फुसफुसतोय. तर मग आपल्याला त्या संन्याशी मांजरीकडे लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा सर्व उंदीर बिळाच्या बाहेर निघून संन्यासी बनून बसलेल्या मांजरीला बघायला गेले. मी त्या मांजर साधूच्या समोर गेलो होतो, तरीही तो मला पकडायला नाही आला. थांबा, एकदा मी बघून येतो. मी त्याला बघितलं आणि हात लावला, तरी पण त्याने मला काहीच नाही केलं. मला नाही वाटत की आता ती साधू मांजर आपल्यावर हल्ला करेल. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. आता सर्व उंदीर शांतपणे ऐका. मी इथून पुढे तुम्हाला कधीच खाणार नाही. मी इथे तुमची रक्षा करायला आलो आहे. तुम्हा सर्वांवर माझा आशीर्वाद आहे. मी आधी खूप उंदरांना खाल्लं, त्याचा पश्चाताप करायला मी आता साधू झालो आहे. मी या जंगलात शांतता प्रस्थापित करणार आहे. हाच माझा उद्देश आहे. आता सर्व उंदीर एकामागे एक येऊन माझा आशीर्वाद घ्या. म्याव क्रीम जंगलाय नमः. एक दिवस सर्वांनी त्या संन्यासी साधूचा आशीर्वाद घ्यायचा विचार केला. एक दिवस सर्व उंदीर संन्यासी साधूचा आशीर्वाद घेऊन निघाले. त्यावेळेस संन्यासी मांजरीने त्यांना आवाज दिला. ऐका, सर्व उंदीर ऐका. 1 मिनिट थांबा. काय झालं स्वामीजी? तुम्हा सर्वांवर एक संकट येणार आहे. अरे, कुठलं संकट आलंय का स्वामी? पूर्वेच्या डोंगराकडून सगळ्यांवर एक संकट येणार आहे असं मला दिसतंय. स्वामीजी, आम्ही काय करायला हवं? अरे, घाबरू नका. संकट टाळायसाठी फक्त काहीतरी खायला द्यायचंय. काय पूजा करायची? अरे नाही, एक पूजा करायची आहे. तुम्ही एक एक करून माझ्या आश्रमात या फक्त. त्यानंतर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? त्यानंतर तुम्ही जंगलात कुठेही राहू शकता. स्वामीजी, धन्यवाद. तुम्ही खूप दयाळू आहात. आम्ही सगळे उंदीर एक एक करून तुमच्या आश्रमात पोहोचतो. म्हणून एक एक उंदीर शत्रुसंहारासाठी संन्यासी मांजरीच्या आश्रमात जायला लागले. ये वत्सा, आत ये. खूप वेळानंतर जेव्हा उंदीर बाहेर आला नाही, तेव्हा बाकी उंदरांना शंका यायला लागली आणि ते बोलू लागले.
पूजेत जाणारे उंदीर अजून वापस नाही आले. कुठे स्वामीजींनी काही केलं तर नाही? अरे वाटतं पूजा अजून संपली नसेल. तर मग स्वामीजींच्या आश्रमात आपण स्वतःच जाऊन पाहू. मग सर्व उंदीर संन्यासी मांजरीला भेटायला तिच्या आश्रमात जायला तयार झाले. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. स्वामीजी, पूजेला आलेले मित्र अजून वापस का नाही आलेत? आश्रमात येणारे सर्व उंदीर शत्रूच्या संहारासाठी पूजेत लागलेले आहेत. ते लवकरच परत येऊन जातील. तुम्हाला सर्वांना घाबरायची गरज नाही. ऐका मित्रांनो, नक्की काहीतरी गडबड आहे. आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल. मग त्या तिन्ही उंदरांनी मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात बीळ बनवायला सुरुवात केली. मग ते तीनही उंदीर एक एक करून आश्रमात घुसले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी बघितलं, अरे नाही, हे तर आपले मित्र आहेत. आमच्या सोबत मांजर साधूनी धोका केला. मांजर साधूनी आपल्या मित्रांना मारून टाकलं. आता आपल्याला त्याला अद्दल घडवावीच लागेल. संन्यासी मांजरीला धडा शिकवायला उंदरांनी एक निर्णय घेतला आणि तिला धडा शिकवायला एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी 2 उंदीर मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात आले. स्वामीजी, आम्ही आमच्या मुलांना पूजेकरता तुमच्याकडे सोपवायला आलोय. तुम्हाला या पोरांसाठी पूजा करावी लागेल स्वामीजी. माझ्या चांगल्या वेळेत तुम्ही यांनाही सोबत घेऊन इच्छिता. कोणाची वेळ? अरे माझा नाही, तुम्हा सर्वांची चांगली वेळ. माझी थोडी जीभ घसरली होती. यांना तर शत्रू दोष लागलाय. मी त्यांना लवकरच बरा करून घेऊन येतो. उंदराची पूजा करण्यासाठी आत गेलेली संन्यासी मांजर थोड्याच वेळात बाहेर आली. स्वामीजी, काय झालं? शत्रू दोष संपला का? पण संन्यासी मांजरीला हे माहीत नव्हतं की उंदरांनी तिला दिलेलं चिपकणारं गोंद होतं. मांजर 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 संन्यासी मांजर. मांजर 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 संन्यासी मांजर. कनरन शेतकऱ्याच्या घरी उंदरांचा त्रास खूप वाढला होता. उंदरांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. मग शेवटी तो एक बोका घेऊन आला. सरसू, आजपासून उंदरांचे वाईट दिवस सुरू झाले. पोटमाळ्यात उंदीर धान्य खातायत आणि आता त्यांचं चांगलं जीवन आहे. हा बोका सगळ्या उंदरांना एका पाठोपाठ एक खाऊन इथे खूप आनंदाने राहू शकतो. चला याचं नाव मिट्टू ठेवूया. वा, खूप छान. मिट्टू, मिट्टू बोका. मिट्टू, मिट्टू बोका. अरे बापरे, एक मांजर! इथे थांबणं आता खूप धोकादायक आहे. मी पटकन जाऊन माझ्या मित्रांना सांगतो. मला वाटतंय त्याला मिट्टू नाव खूप आवडलं. अगं, याला लवकर लवकर दूध तर दे. याला दूध आणि तूप खाऊन ताकदवान करायचं आहे ना. याला उंदरही तर पकडायचे आहेत. आणि असेच दिवस जात होते. मिट्टू बोक्याला घाबरून
उंदरांनी त्यांच्या बिळातून बाहेर येणं बंद केलं. आता इतक्या दिवसांपासून मी फक्त एकच गोष्ट सांगतो आहे की या बोक्याचा निकाल लावा. जर कोणाकडे काही उपाय असेल तर लवकरात लवकर सांगा. इतका विचार करूनही काही उपायच सुचत नाहीये हो दादा. तर मग भलं यातच आहे की आपण इथून निघून लवकर कुठेतरी दुसरीकडे जाऊया. तोवर तुमच्यापैकी कोणीही त्याच्या हाती लागायला नको. काही वेळा आधी मी स्वयंपाकघरात नारळाचा तुकडा खात होतो आणि तेव्हाच त्यावेळी तिथे ही मांजर आली. हा, आणि मग ती हळूहळू माझ्या जवळ आली. मी तिथे नारळाचा तुकडा खात उभाच होतो घाबरलेला, तर ती माझ्या बाजूने चालली गेली. हा, आणि त्याने तुला काहीच केलं नाही? ती तर माझ्या बाजूने अशा प्रकारे गेली जसं की तिने मला बघितलंच नाही. खूप विचार केल्यानंतर सुद्धा मला कळतच नाहीये की का. असं का आहे मी तुम्हाला सांगतो. घरच्या मालकांनी दिलेलं दूध, अंडे, मांस, मच्छी खाऊन तो बोका खूप जाड आणि लठ्ठ झालाय. कदाचित तो आपल्या सगळ्यांना एकत्र खायचा विचार करत असेल. कुठलाही गोंधळ न करता काय झालाय ते सांग. आपला उंदीर कुंजन आणि ती मोठी मांजर तिकडे तिकडे. हा, आपला कुंजन? अरे चला सगळे. अरे किती बदमाश आहेस रे तू. कोण आहे तू? काय नाव आहे रे तुझं? मी कुंजन आहे आणि तुझं नाव काय आहे रे? मी मिट्टू. मला सगळे मिट्टू मांजर म्हणून बोलवतात. तो उंदीर तुझा मित्र आहे का? त्या उंदराला मारून टाक. अरे बापरे. ओह, तो उंदीर सुद्धा पळाला. तू एका छोट्याशा उंदराला पण पकडू शकत नाहीये मिट्टू. चल जा इथून. खाण्याशिवाय आणि लठ्ठ होण्याशिवाय या बोक्याचं इथे काहीच काम नाहीये. अगं काय झालं सरसू? ओह, मी बोक्याबद्दल बोलते आहे. आपण उंदीर पकडायला इथे बोका आणला होता. आता त्याला काय झालं? बोका खाऊन खाऊन लठ्ठ होत होता. उंदरांची संख्या वाढत होती. जर कुठला उंदीर बोक्यासमोर येत होता तर तो त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हता. आता आपण काय करायचं? खरं तर मिट्टू बोका उंदरांचा शत्रू नाही तर मित्र आहे. अरे बोलू नको रे बाबा, शांत राहा. मला झोपू दे ना. अरे लठ्ठ बोका, काय तुला दिसलं नाही का? आळशी मिट्टू बोका काही कामाचा नाही, हे घर मालकाच्या लक्षात आलं. आणि एके दिवशी घर मालकाने मिट्टू बोक्याला दूरवर एके ठिकाणी सोडून दिलं. मी या उंदरांना त्रासलेली आहे. आपण एक बोका आणला पण त्याचा काहीच अर्थ नव्हता. कोणीतरी असं म्हटलं आहे, उंदरांना हरवायला घर जाळून टाकावं. मला वाटतं आपण असंच करावं. सरसू बघ, एक बोका येतोय. हा मिट्टू बोका आहे ना? तो फक्त 2च आठवड्यात इतका बारीक झाला. आता मी याला जेवण देणार नाही. उपाशी मरू दे याला. जेव्हा हा उपाशी होता, हा आपल्या शिकाराला पकडून खायला शिकला. आता आपला मिट्टू इथल्या सगळ्या उंदरांना खाऊन टाकेल. मिट्टू बोक्याने आळशीपणा सोडून दिला
आणि सगळ्या उंदरांचा सफाया केला आणि अशा प्रकारे मिट्टू त्यांचा आवडता झाला. कोणे एकेकाळी एका गावात 2 मांजरी होत्या, चिक्कू आणि मिक्कू. त्या दोघींना खूपच बदमाश होत्या. जशी संधी मिळेल तशा त्या खायच्या गोष्टी पण चोरायच्या. असंच एकदा चिक्कू आणि मिक्कू एका घरात चोरी करायला घुसल्या. त्या दोघींना तिथे एक पोळी मिळाली. मिळालेली पोळी घेऊन चिक्कू आणि मिक्कू त्या घरातून पळून गेल्या. त्यांनी पोळी आपसात वाटून घ्यायचं ठरवलं आणि मिक्कूने त्याचे तुकडे केले. पण तेव्हा एक तुकडा मोठा आणि एक तुकडा छोटा झाला. मोठ्या तुकड्यासाठी दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तिथल्याच एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या एका छोट्या माकडाने ते बघितलं. त्याने खाली उतरून त्या मांजरींना म्हटलं, मित्रांनो, तुम्हा दोघांमधल्या अडचणींचा उपाय आता मी सांगतो. एक मोठा आणि एक लहान. हे मी तुम्हा दोघांना समान वाटून देऊन देईन. हा तर थोडासा मोठा आहे. हे घ्या. हा तर थोडासा मोठा आहे. आता बरोबर करून देतो. आणि आता तरी पण चूक झालीये. असं करत माकडाने ती पूर्ण पोळी खाऊन टाकली. जवळच्या झाडावर चढून गेला. लाजे खातर त्या मांजरी मान खाली घालून चालल्या गेल्या.